हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर जेव्हा मी हे चॅनल चालू केलं तर त्याच्याच बघा स्टार्टिंगला ना 1-2 व्हिडिओ तुमच्यासोबत मी ना बाल्कनीचे शेअर केले. तर ते व्हिडिओ तुम्हा लोकांना खरंच खूप आवडले आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार. कारण बघा अगदी नवीन चॅनलवर म्हणजे 50 सबस्क्रायबरही आपले पूर्ण नव्हते. त्यावेळेला 5000 व्ह्यूज त्या व्हिडिओवर आलेत. तर खरंच तुम्हा सर्वांचं ना खरंच खूप खूप मनापासून आभार. खूप छान तुम्ही त्या व्हिडिओला प्रतिसाद दिलात. आणि त्याच व्हिडिओवर बघा बऱ्याच ताईंच्या ना कमेंट होत्या की झाडांची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेता, तर थोडंसं सविस्तर सांगा म्हणून. स्नेक प्लांट असोत किंवा मनी प्लांट असोत, तर याची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेता, तर त्याविषयी व्हिडिओ बनवा म्हणून. तर बघा मला ना आज बाल्कनीचं पुन्हा थोडंसं काम करायचं होतं. कारण बघा जे झाडांचं काम आहे, जे गार्डनिंग करतात त्यांना माहिती असेल की झाडांचं ना रोजच्यासारखं लहान सहान काय ना काय काम आपल्याला करावंच लागतं. आपले खूप सारे एफर्ट्स त्यांना द्यावे लागतात. तेव्हा कुठे आपले जे झाडं आहेत तर ते छान असे ग्रो करतात. खूप सारे नाही पण तरीही बघा आपल्या दिवसाच्या बराचसा म्हणजे जो दिवस आहे तर त्याच्यातला थोडाफार जो वेळ आहे तर तो आपल्याला झाडांना द्यावा लागतो. आणि कधी कधी बघा मग आठवडा 15 दिवसातून ना एक दिवस असा असतो की 1-2 तासाचा वेळ त्या झाडांना दिला की आपलं बरंचसं गार्डनिंगचं जे काम आहे तर ते अगदी असं हलकं होऊन जातं. तर बघा इथे जे झाडं आहेत माझे तर ते खरंच ना इतके छान असे ग्रो झालेले. बऱ्याच झाडांची ना मी कटिंगसुद्धा केली आता, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच. आणि हे चॅनल चालू करायच्या आधीच ना बऱ्याच झाडांची मी कटिंग केली. आणि जेव्हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं चालू केलं तर तेव्हासुद्धा पुन्हा काही झाडांची कटिंग केली. तर त्यामुळे काही झाडांना असे पातळ विरळ तुम्हाला दिसत असतील. आणि ज्या झाडांची कटिंग मी आधीच केलेली तर ते झाडं तुम्ही बघू शकत असाल इतके छान असे बुशी झाले आहेत. कालच ना एका ताईंची कमेंट होती की जे फोटोज आहेत तर त्यांची ना कशा प्रकारे काळजी करता, खूप छान असे झाडं तुमचे ग्रो झालेले आहेत म्हणून. तर म्हटलं चला माझं आज बाल्कनीचं जे काम आहे ते निघालंच आहे, तर तुमच्यासोबतसुद्धा ना थोडाफार जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करूयात म्हणून. तर बघा बाल्कनी ना माझी छोटी आहे आणि अगदी छोट्याशा बाल्कनीमध्ये ना इतके सगळे झाडं मी इथे ठेवलेले. झाडांची आवड प्रचंड आहे आणि जागा कमी आहे, तर त्यामुळे मग असा थोडाफार जो जुगाड आहे तर तो मला करावा लागतो. तर बघा काही दिवसाच्या नंतर ना इथे बाहेर ना मला जी ग्रिल म्हणतात, लोह्याची जी ग्रिल आपण काढतो आणि तिथे झाडं ठेवतो तर ती काढायची आहे. तर काही दिवसाच्या नंतर ते सुद्धा काम होणार. तर बघा किचनच्या बाल्कनीमध्ये ना हे लहान सहांना काही झाडं ठेवलेले असतात आणि त्यांच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. किचनची बाल्कनी लहान आहे त्यामुळे तिथे जास्त काही झाडं मी ठेवत नाही, पण थोडेफार काही झाडं तिथे ठेवलेले असतात आणि अगदी छोटे पॉट ठेवलेले असतात. तर इथले ना हे जे जेट प्लांट आहेत तर बघा त्यांची ना कटिंग मी मागे लावलेली इथे. तर ते जेट प्लांट ना आता इतके वाढलेले आहेत, म्हणजे त्यांना ना जो पॉट आहे, जी कुंडी आहे तर ती छोटी पडती आहे. आणि हा बघा एक ना मातीचा पसरट असा भांडा आहे, तर त्यामध्ये सुद्धा मागे ना मी जेट प्लांट लावलेले. आणि समोर तुम्ही बघू शकत असाल की ते जेट प्लांट किती असे ना बुशी झाले आहेत आणि किती वाढले आहेत. तर त्यांनाच बघा थोडंसं कटिंग करून ना दुसऱ्या पॉटमध्ये लावायचं होतं. कारण काही कुंड्या ना माझ्याकडे खाली होत्या, म्हणजे कधीच जर आपण नर्सरीला गेलं आणि काही कुंड्या जर आवडल्या तर त्या कुंड्या मी घेऊन येते. किंवा मग समजा आपल्याकडे जर काही प्लास्टिकचे डबे असतील आणि ते व्यवस्थितरित्या असतील तर ते सुद्धा ठेवते मी. म्हणजे त्यामध्ये बघा कटिंग वगैरे लावली की कोणाला जर झाडांची कटिंग हवी असेल तर त्या पॉट सहितच ती कटिंग मी त्यांना देते. म्हणजे बघा दुसऱ्याच्या हाताने कधी ना कटिंग जगत नाही, तर मग ना आपल्याकडे जी जगलेली कटिंग असते तर तीच कटिंग मी दुसऱ्यांना देते. म्हणजे बघा त्यांच्याकडे सुद्धा ना हे झाड छान असं होऊन जातं. तर त्यामुळे मग जे काही असे लहान सहान डबे वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये ना मी कटिंग छान अशी ग्रो करून घेते. आणि कोणाला जर हवी असेल, जर त्यांच्याकडे त्यांच्या हाताने कटिंग होत नसेल, म्हणजे कटिंग लागत नसेल, तर हे जगलेले जे झाडं आहेत तर ते मी त्यांना देते. तर त्यासाठी म्हणून ना हे जे लहान सहान डबे आहेत तर ते मी असे ठेवलेले आहेत. तर बघा ही एक ना कुंडी खाली होती माझ्याकडे आणि मागे बाल्कनीमध्ये म्हणजे वॉशिंग एरियाला ज्या छोट्याशा पॉटमध्ये ना हे जेट प्लांट खूप असे वाढले होते. तर त्यांची मी कटिंग करून घेतली आणि इथे या कुंडीमध्ये लावली आहे. जेट प्लांटची कटिंग जगवणं तेवढं काही असं म्हणजे खूप कठीण काम नाही, किंवा जे गार्डनिंगच म्हटलं ना तर खूप असं काही रॉकेट सायन्स नाही. अगदी इझिली आपण गार्डनिंग करू शकतो. आणि अगदी बघा साध्या पद्धतीने ती कटिंग मी कट केली आणि ज्या पॉटमध्ये लावलेली
लावलेली आहे तर तिथे फक्त आणि फक्त माती भरलेली आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल होत असेल तर थोडीशी रेती घालायची आणि थोडंसं कोकोपीट घालायचं. तर मी फक्त मातीमध्येच लावलेली, म्हणजे अजून तरी मी कोकोपीटचा वापर केलेला नाही. खूप आधी ना कुंड्यांमध्ये मी रेती मिक्स केलेली होती, म्हणजे जी वाळू असते ती मिक्स केलेली. पण आता सध्या तरी तर नुसती ना म्हणजे जी शेतातली माती असते तर तीच मी कुंड्यांमध्ये भरते. तर त्याच्यानेच ना झाडं छान असे ग्रो करतात. आणि बघा जे म्हणजे मनी प्लांट आहे तर मनी प्लांटची सुद्धा कटिंग ना अगदी इझिली ग्रो होते. बघू शकत असाल, फक्त कट करून कुंड्यांमध्ये ना मी ही कटिंग लावली आणि सगळी कटिंग लावून झाल्याच्यानंतर बघा त्यांना ना पाणी घालून घेतलं. आणि बघा जेव्हा आपण नर्सरीमधून ना जेट प्लांट घेतो तर नर्सरीवाले बोलतात की हे ना इंडोअर प्लांट आहे म्हणून. पण ना हे जे जेट प्लांट आहे तर ते अजिबात इंडोअर प्लांट नाही. जर तुम्ही त्यांना इंडोअर ठेवलं तर बघा ते ना म्हणजे तिथले पानं पिवळी पडायला लागतात आणि पूर्ण पाने गळायला लागतात आणि झाड पूर्ण असं पातळ होतं. तर त्यामुळे ना जेट प्लांट इंडोअर प्लांट नाही, त्याला 4-5 तासाचं ऊन लागतं. तर अशाच ठिकाणी तुम्ही त्यांना ठेवायचं जिथे 4 ते 5 तासाचं ऊन मिळेल. आणि जे मनी प्लांट वगैरे आहेत किंवा बाकी घरातले कुठलेही झाडं असतील तर त्यांनासुद्धा बघा आठवड्यातून एकदा तरी ना म्हणजे एक दिवसभराचं तरी ऊन मिळेल अशाच प्रकारे म्हणजे झाडं ठेवायचे. भलेही तुम्ही इंडोअर ठेवत असाल पण कधीतरी त्यांना ना ऊनसुद्धा दाखवली पाहिजे, कारण बघा सनलाईटमुळे ना त्यांना अन्न बनवण्याची त्यांची जी प्रक्रिया आहे तर ती सुखरूप आणि अशी चालू असते. तर त्यामुळे उन्हाची सुद्धा त्यांना खूप अशी गरज असते. सोबतच बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की तुमची झाडं ना खूप अशी हेल्दी आणि एकदम असे बुशी असतात. तर त्यासाठी बघा झाडांना ना वारंवार अशी ना त्यांची जी माती आहे तर ती वरचे खाल आणि खालचे वर करून घ्यायची. झाडांना अति पाणी द्यायचं नाही. झाडांची माती जर सुकली असेल तरच त्यांना पाणी द्यायचं, अन्यथा पाणी द्यायचं नाही. ओव्हर वॉटरिंग जर झाडांना झाली तर त्यांचे जे मुळं आहेत तर ते सडायला लागतात. आणि कुंड्यामध्ये पाणी देताना ना एका गोष्टीचा नेहमी विचार करायचा की पाणी अगदी इझिली बाहेर निघायला हवं, कुंडीमध्ये पाणी साचून राहू द्यायचं नाही. तर बघा जी कटिंग मी आता लावली जेट प्लांटची तर बघू शकत असाल लावल्याच ना इतकी छान अशी बुशी ती दिसायला लागली. कारण ना जे जेट प्लांटचं झाड मी आधी लावलेलं होतं तर ते खरंच ना खूप असं बुशी झालेलं. आणि हे सुद्धा डिपिनबेकियाचं झाड आहे किंवा चायनीज एव्हरग्रीन आहे. तर हे सुद्धा कटिंगद्वारेच मी ग्रो केलेले आहेत. म्हणजे माझ्या गार्डनमध्ये, माझ्या बाल्कनीमध्ये मोस्ट ऑफ द प्लांट्स मी कटिंगद्वारे ग्रो केलेलेच आहेत. म्हणजे नर्सरीला ना खूप कमी मी जाते. कधी जर एखाद झाड माझ्या हाताने ग्रो होत नसेल किंवा कटिंग जगत नसेल तर तेच झाड मी घेऊन येते. जसं समोर व्हाईट पॉटमध्ये तुम्हाला ना हे सिंगोनियमचं झाड दिसत असेल तर ही सिंगोनियमची ड्वार्फ व्हेरायटी आहे. तर ती मला कुठे मिळालीसुद्धा नाही म्हणून मी ती नर्सरीतून आणली. आणि मागे बाल्कनीमध्येच बघा एक ना ही चिवताई आहे, म्हणजे चिमणी नाही आहे ही पण एक पक्षी आहे जो दर 2 महिन्याला ना इथे अंडी देतो. आणि ती जी कुंडी आहे तर ती मी त्या चिवताईसाठीच म्हणून ठेवलेली आहे. म्हणजे तिथे कुठलंही झाड मी लावत नाही. एक ना चिवताईचं ते मॅटर्निटी होम झालेलं आहे. म्हणजे तिथे ना ती अंडी देते. काही दिवसांनी अंड्यांमधून ना त्यांचे जे बच्चे आहेत तर ते बाहेर येतात, महिनाभर तिथे राहतात आणि त्यानंतर ते उडून जातात. आणि त्यानंतर मग पुन्हा काही दिवसांनी चिवताई तिथे अंडी देते. तर असा क्रम त्यांचा चालू असतो. तर चला, माझं बाल्कनीचं जे काम आहे ते आटोपलं. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. बाय. हर हर महादेव.